सर्वप्रथम आजच्या आपल्या या प्राणायामातून तणावमुक्ती या विषयावरती कार्यशाळा चालू करण्यापूर्वी माननीय कुलसचिव डॉक्टर अतकरे सर, माननीय प्राणायाम तज्ज्ञ भारती जाधव मॅडम, माननीय फायनान्स ऑफिसर आपल्या पवार मॅडम आणि उपस्थित सर्व मैत्रिणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय जो आपण सिलेक्ट केलेला आहे तो मुख्यत्वे आपल्याला आपल्या कामातून, आपल्या घरगुती चिंतेतून येणारे जे काय तणाव असतात त्याचा इथल्या तणावांचा घरी किंवा घरच्या तणावांचा इथे आपल्याला बऱ्याच वेळा जो काय त्रास होत असेल त्यातनं मुक्ती कशी मिळावी किंवा त्याच्यावरती थोडंफार आपल्याला ओव्हरकम कसं करता येईल याविषयीचं ज्ञान आपण आजच्या प्राणायाम तज्ज्ञ भारती जाधव मॅडम यांच्याकडनं घेणार आहोत आणि त्याचा जेवढा सातत्याने उपयोग करू तेवढा आपल्याला फायदा देखील होणार आहे. आता ह्या कार्यशाळेचं प्रयोजन, ही कार्यशाळा का करावीशी वाटली किंवा त्याचा आत्ता इथपर्यंत प्रवास कसा झाला, तर मी स्वतः काही दिवसांपूर्वी प्राणायामाची भारती जाधव मॅडमकडनंच एक कार्यशाळा योगविद्याधाममध्ये अटेंड केलेली होती. मला स्वतःला त्याचा खूप फायदा स्वतःसाठी जाणवला. तेव्हापासून मनात होतं की आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा ह्या गोष्टींचं ज्ञान आणि थोडी प्रॅक्टिस जर मिळाली तर त्यांना देखील याचा खूप फायदा होऊ शकेल आणि हा फायदा होऊन आपली जी काय कर्तव्य आहेत नित्य जीवनातली, घरची, कामाच्या ठिकाणची, ती आपल्याला अत्यंत चांगलेपणाने एफिशियंटली पार पाडता येतील असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ही कार्यशाळा आपण आपल्या मैत्रिणीसाठी सुद्धा करता आली तर खूप चांगलं होईल. त्यामुळे इन्फॉर्मल महिला ग्रुप जो आपला आहे त्याची सदस्य म्हणजे आत्ताची जी कार्यकर्त्याची सदस्य या नात्याने, परत याशिका आपला जो एक कक्ष आहे त्याची समन्वयक या नात्याने, या दोन्हीही रोलमधनं मला स्वतःलाच खूप वाटत होतं की आपल्याला अशी कार्यशाळा करायची. त्यासाठी मी कुलसचिवांकडे प्रपोज केलं. त्यांनी देखील आपल्याला इमिजिएटली मान्यता दिली आणि कार्यशाळा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तर आता ह्या कार्यशाळेचं आजची रूपरेषा जी आहे ती खरं आपण 10:30 ते 1:30 असं नियोजन केलेलं होतं. थोडाफार उशीर झाले, आपल्या जवळपास अर्धा तास उशीर झाला आहे. त्यामुळे कदाचित आपल्यासाठी जे काही त्यांनी आज ज्ञान देण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी जे काय तयार केले त्यातला काही भाग कदाचित कमी होईल. तर एनिवे जेवढं आपल्या पदरी पडेल तेवढं आपण पाडून घ्यायचे. तर 10:30 ते 1:30 असं ज्यावेळेला नियोजन, त्यावेळेला आपण 10 मिनिटामध्ये इमिजिएटली मॅडमच्या कार्यशाळेला सुरुवात करून एक टी ब्रेक घेऊन 5 मिनिटाचा परत पुढचं आपण कंटिन्यू करून साधारणपणे 1 ते 1:05 संपवून पुढे मग तुमचे जे प्रश्न असतील त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण 20 मिनिटांचा कालावधी ठेवलेला आहे. तर सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी माननीय कुलसचिवांना विनंती करते की आपल्याकडे आलेल्या गेस्ट यांचं एक छोटंसं पुष्प देऊन स्वागत करावं. आपल्याकडे आपल्या विनंतीला मान देऊन आपल्याला कार्यशाळा करण्याची अनुमती दिली, त्यानंतर आपल्याकडे या कार्यशाळेचं अध्यक्षपद देखील स्वीकारलं, त्याबद्दल कुलसचिवांचं स्वागत. तसेच या कार्यशाळेकरता कदाचित जमणार नाही असं आपल्याला कालच आपल्या माननीय वित्ताधिकारी यांनी म्हटलं होतं, मुंबईला जावं लागेल, पण तरीही इथे असल्यानंतर आवर्जून त्या कार्यशाळेला आल्यात, त्याबद्दल त्यांचंही स्वागत. आता यानंतर आपल्या कार्यशाळेला सुरुवात करण्यापूर्वी माननीय कुलसचिवांना आपल्याशी जो संवाद त्यांनी साधावा असं आपल्याला वाटतं आहे, त्यांना देखील संवाद करायचा आहे, तर त्यांना मी पहिल्यांदा निमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द आपल्याशी बोलावेत. त्यानंतर कार्यशाळेला आपण इमिजिएटली सुरुवात करूया. जाधव मॅडम सरांचा आटोपल्यानंतर इमिजिएटली आपण सुरुवात करायची. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि प्राणायाम तज्ज्ञ भारती जाधव मॅडम, आपल्या विद्यापीठातील फायनान्स ऑफिसर पवार मॅडम, गुजर मॅडम आणि उपस्थित सर्व सहकारी. खरं म्हणजे आपण नेहमी काम करत असतो आणि कामामध्ये खूप तणाव असतात. म्हणजे घरची कामं असतात,
घरी आल्यानंतर आपल्या विद्यापीठात यावं लागतं आणि विद्यापीठामध्ये कमी स्टाफमुळे आपल्याला खूप एकावर अधिक वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी असतात आणि म्हणून आपल्या सारखं आपण तणावामध्ये काम करत असतो. प्राणायाम केल्यामुळे निश्चित आपल्याला रिलॅक्स मिळतो, आपल्या मनाचा तणाव कमी होतो. हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. मला वाटतं रामदेव बाबा ज्यावेळेस नाशिकमध्ये आले होते तर तो शिबिर मी अटेंड केलेला आहे. म्हणजे सकाळी त्यावेळेस 2 वाजता रात्री उठून अत्यंत पहाटे उठून आणि 3 वाजता पोचायचं आणि तो अटेंड करून तरीसुद्धा दिवसभर एकदम फ्रेश वाटायचं. म्हणजे कधी असं वाटलं नाही की आपण खूप थकलेलो आहे. आणि म्हणून सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं, कामात मन लागतं आणि चांगल्या पद्धतीने आपण एक दुसऱ्यांशी मिळून मिसळून हसून जो टेन्शन मनात असतो तो राहत नाही. आणि म्हणून हे प्राणायाम आपल्या सर्वांसाठी खूप अत्यंत आवश्यक आहे. आज याची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय. गुजर मॅडमनी परवा मला ज्यावेळेस सांगितलं की अशा प्रकारचं मी शिबिर घेऊ इच्छितो तर मी त्याला इमिजिएट हो म्हटलं की याचा फायदा जरी तुमचा 1-1.5 तास इकडे गेला पण तुमचं आउटपुट कामामध्ये निश्चितच दिसेल याची मला खात्री होती. आणि म्हणून मी याच्यासाठी लगेच होकार दिला. आणि हे झाल्यानंतर आपल्या जे दुसरे स्टाफ आहेत मेल स्टाफ त्यांनासुद्धा आपण याच्यात सामावून घ्यायचा प्रयत्न आपला आहे. हे झाल्यानंतर लगेच आपण एका दिवशी त्यांच्यासाठी शिबिर आपण आयोजित करणार. आपण सर्वांनी या ठिकाणी जे जाधव मॅडम आल्या त्यांनी होकार दिला त्यांचं मी मनापासून विद्यापीठातर्फे आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा. ऑलरेडी हा कार्यक्रम 10:30ला सुरू होणार होता. खरं म्हणजे वेळेचं बंधन हे आवश्यक आहे. मॅडम या ठिकाणी 10:30च्या पहिले आलेल्या आहेत आणि आपल्याला सर्वांना उशीर झाले. तर पुढे असं होता नाही कामा नये आणि आपण वेळेवर सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि कारण की कार्यक्रम उशीर झालेला आहे लवकर सुरू करण्यासंदर्भात सूचना देऊन आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. थँक्यू. आता पहिल्यांदा मी विनंती करते की आपण सगळ्या एका बाजूला जे बसलेले आहोत त्यातल्या अर्ध्या मागच्या जणांनी इकडे येऊन बसावं. म्हणजे सगळ्या जणी समोर आल्यात की त्यांच्याशी संवाद पण फार जवळून होईल आणि ग्रहण जे करायचं असतं ते देखील आपल्याला चांगलेपणाने करता येईल. तर आपण इकडे येऊन बसा. मागच्या 3-4 लाईनमधल्या सगळ्यांनी इथे येऊन बसल्यास फार उत्तम. मॅडमचं नाव भारती जाधव असून त्या योग विद्याधाम इथे प्राणायामाच्या निमित्ताने इतरही बऱ्याच प्रोग्रामसाठी कार्यरत असतात. त्यातनं माझा खरा त्यांच्याशी परिचय झाला. पण त्या पलीकडेही त्यांचा खूप मोठा परिचय आहे. कल्पनाशक्ती ही निर्मितीची सुरुवात असते. आपल्याला हवंसं असणारं आपण कल्पनेत रंगवतो व नंतर त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो. अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सौ भारती जाधव यांच्या बाबतीत हा विचार तंतोतंत लागू होतो. व्यवसायाने सौंदर्य व योगतज्ञ म्हणून नावाजलेल्या भारती जाधव यांचा जन्म धुळे येथे झाला. एक उत्कृष्ट कलाकार होण्याचं स्वप्न बघत अनेक वेळा स्टेजवर आसन शुद्धिक्रियांचे अप्रतिम सादरीकरण त्यांनी केले. वयाच्या 20व्या वर्षी बॅचलर ऑफ कॉमर्स फर्स्ट क्लास पूर्ण झाल्यावर त्यांनी अकाउंटन्सी अँड ऑडिटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन प्रथम श्रेणीत पूर्ण केले. एकाग्रता, कठोर मेहनत, रसिकतेबरोबरच सर्जनशीलता ही त्यांची बलस्थाने असून या जोरावरच त्यांनी आपला सौंदर्य साधना हा व्यवसाय व योग शिक्षण तज्ज्ञ ही आपली आवड यांचा सुरेख मेळ घातलेला दिसतो. त्यांचा निसर्ग आहार या विषयाचा गाढा अभ्यास असून अनेक योग साधकांनी निसर्ग आहाराचा आस्वाद घेतलेला आहे. भारती जाधव या योग विद्याधाम संस्थेच्या उत्कृष्ट प्रसारक असून आपल्याजवळील संघटनात्मक कौशल्य, अनुभवसिद्ध ज्ञानाचा वापर करून योग साधकांना योगाच्या प्रवाहात आणण्याचे प्रभावी कार्य त्या करीत असतात. आपल्या योग वर्गात परस्पर सहकार्याची भावना निर्माण करून उत्तम आरोग्य, कार्यक्षमता, वक्तृत्व, नेतृत्व व प्रेरणा हे गुण विकसित करतातच, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची सुद्धा जाणीव करून देतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत महात्मा फुले समाज विकास संस्थेने त्यांना दिव्य ज्योती या पुरस्काराने सन्मानित केले. वुमेन्स फोरमने देखील 8 मार्च 2011 रोजी नाशिकमधील कर्तृत्ववान व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला
म्हणून उपमहापौर देवयानी फरांदे यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. सौ भारती जाधव निसर्ग आहार सारखा हळूवार विषय हाताळत आहेत. स्वभावाने आशावादी असलेल्या भारती जाधव यांचा आशावाद त्यांच्या कामात व कलेत दिसून येतो. शिक्षण ही न संपणारी क्रिया आहे हा त्यांचा ठाम विश्वास असल्याने त्या सतत आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्यक्तिमत्व विकास, सौंदर्य साधना, शुद्धिक्रिया, सौंदर्य समस्या, मुलांमधील ताणतणाव, महिलांमधील आर्तवदोष निवारण, योगोपचार या विषयावर त्या कार्यशाळाही घेतात. सध्या त्या नाशिकमध्ये राहत आहेत व त्यांचा योगशास्त्रात पीएचडी करण्याचा मानस आहे. त्यांच्या निरपेक्ष निस्वार्थी वृत्तीने योगप्रचार व प्रसाराची पावती म्हणून वेळोवेळी लोकमत, सकाळ, गावकरी, देशदूत व टाइम्स ऑफ इंडिया यांनी देखील त्याची दखल घेतलेली आहे. त्यांना प्राण्यांविषयी आस्था असून इंडियन नॅशनल केनल क्लबच्या त्या सदस्य असून त्यांच्या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात. पर्यटनाचीही त्यांना आवड असून त्यांचे पती श्री उमेश जाधव यांच्यावर त्या भ्रमंतीतून सतत शिकत असतात. या व्यतिरिक्त त्यांना वाचन व लिखाणाची आवड आहे. दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्याकरिता विविध विषयांवरील कार्यशाळा त्या करीत असतात. प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो यावर त्यांचा ठाम विश्वास असून त्यांच्याबाबत याचे क्रेडिट त्या त्यांचे यजमान श्री उमेश जाधव यांना त्या देत असतात. व्यावसायिक जबाबदारी व घर या दोन्ही आघाड्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. आपल्याला सर्जनशील व आशावादी राहण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असतात. त्या आपण फक्त बघण्यापेक्षा शोधल्या पाहिजेत असे त्यांचे ठाम मत आहे. आता आजच्या कार्यशाळेतून आपण त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या एकूण प्रभावी शैलीतनं, त्यांच्या उभवत्या शैलीतून, सादरीकरणातून त्याचा लाभ घेणार आहोत. मॅडम, आपल्याला विनंती, आपण सुरुवात करावी. धन्यवाद रुचा मॅम, धन्यवाद. हरिओम. हरिओम. मोठ्याने बोला की हरिओम. काय टेन्शन चाललंय का काय मॅडम घेणार? कार्यक्रमाची सुरुवात आपण त्रिवार ओंकार आणि गुरुर ब्रह्माने करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण लक्ष श्वसनावर केंद्रित करा. फक्त श्वसनावर लक्ष केंद्रित करा. डोळे मिटून घ्या. डोळे मिटा. संत श्वसन. मन एकाग्र करा. श्वसनावर मन एकाग्र. त्रिवार ओंकार आणि गुरुर ब्रह्मा आपण बरोबरच म्हणणार आहोत. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. ओंकाराला आपण सुरुवात करणार आहोत. त्रिवार ओंकार. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. डोळे मिटलेलेच असू द्या. दोन भुवयांच्या मध्ये छोटासा ओंकार आणि त्यात एक प्रखर ज्योत तेवत आहे अशी कल्पना करून त्यावर आपण मन एकाग्र करणार आहोत. सावकाश डोळे उघडायचे आहेत. सावकाश. जाऊन पोचतं. मी एक ओळ म्हणेल, माझ्या मागून आपण एक ओळ म्हणायची आहे. योगाचा जोगवा जोगवा, योगाचा जोगवा जोगवा,
प्रसन्न चित्त राहीन मी जोगवा मागेन. प्रसन्न चित्त राहीन मी जोगवा मागेन. प्रसन्न चित्त राहीन मी जोगवा मागेन. जोगवा मागेन 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 मी जोगवा मागेन. ताण वाढला की आपण त्रागा करतो आणि अजून ताण वाढतात आपले मनावरचे, शरीरावरचे, आणि आपण ताणात असलो की आपल्याला सगळेच ताणात वाटायला लागतात आणि मग आपण चिडचिड चिडचिड करायला लागतो. आहे की नाही लक्षात? मग अशा वेळेस काय करायचं? एकदम सोपं गणित, दीर्घ श्वसनाचा अभ्यास. डोळे मिटून घ्यायचे, दीर्घ श्वसन करा. जी